थेट आपण नवी दिल्लीमध्ये जातो। या ठिकाणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडलाय आणि त्याचीच ही थेट दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। दरम्यान ज्या ठिकाणी राहुल गांधी यांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय त्याच ठिकाणी आता प्रियंका गांधी या देखील पोहोचल्यात आणि त्या देखील या आंदोलनामध्ये सामील झाल्यात। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेत आपले विशेष प्रतिनिधी शिवाजी शिंदे सर। शिवाजी, आपण पाहतोय की आता प्रियंका गांधी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच सुमित, प्रियंका गांधी ही संसद मार्ग पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या आहेत। त्याचबरोबर ती काँग्रेसचे जे मोठे नेते आहेत जयराम रमेश असू देत किंवा इतर काँग्रेसचे नेते, त्या सगळ्यांनी एकूणच पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केलेली आहे। सगळ्यांची एकच मागणी आहे की पॅलेट गनने ज्या व्यक्तीवरती हल्ला झालेला आहे या सगळ्या प्रकरणावरती FIR नोंदवली जावी आणि ही जोपर्यंत FIR नोंदवली जात नाही तोपर्यंत हे धरणं आंदोलन किंवा ठिय्या आहे तो मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका राहुल गांधींनी कडक भूमिका अशी घेतलेली आहे। आपल्याला माहिती आहे की सातत्यानं पॅलेट गनने जो हल्ला झाला होता विद्यार्थ्यावरती त्याच्यावरून संसदेत मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस आक्रमक झाली होती। या सगळ्या प्रकरणावरती कुठेतरी कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेसकडून सातत्याने होते। त्याच प्रकरणामध्ये राहुल गांधी आज संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली होती। तिथले जे DCP आहेत आणि जॉईंट कमिशनर आहेत त्या सगळ्यांची भेट घेऊन राहुल गांधींनी या सगळ्याबाबत जाब विचारला होता, परंतु त्यांना जे उत्तर अपेक्षित होतं यावरती जी कारवाई अपेक्षित होती ती काही कारवाई होताना दिसली नाही। त्याचमुळे राहुल गांधींनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि ज्या व्यक्तीवरती हल्ला झालेला होता पॅलेट गनने या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान त्या व्यक्तीच्या कुटुंबासोबत स्वतः राहुल गांधी आणि आता प्रियंका गांधी या सुद्धा तिथे या सगळ्या ठिय्या मांडलेला आहे आणि आंदोलनाला बसलेल्या आहेत। या सगळ्यांची एकच भूमिका आहे की जोपर्यंत या सगळ्या प्रकरणात FIR दाखल होत नाही तोपर्यंत इथून राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी या हटणार नाही आहेत, त्यांची फॅमिली ही हटणार नाही आहेत। या सगळ्या प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांची जी वरिष्ठ टीम आहे त्यांचं यावरती बैठक व्हायला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या प्रकरणात काय भूमिका घ्यायची याच्यावरती तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचार घेण्यात येतो आहे। जिथले जे जॉईंट कमिशनर आहेत आणि DCP जे आहेत त्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत त्या सगळ्या ते राहुल गांधी यांना विनंती करतायत की तुम्ही हे आंदोलन मागे घ्यावं, आम्ही याच्याबाबत नक्की कारवाई करू। पण राहुल गांधींची ठोस भूमिका आहे, आक्रमक भूमिका आहे की जोपर्यंत लिखित स्वरूपात FIR नोंद होत नाही तोपर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता किंवा राहुल गांधी स्वतः इथून हटणार नाही अशी भूमिका राहुल गांधी यांची आहे। याचबरोबर आता जी वरिष्ठ पातळीवरती पोलिसांच्या एक बैठक सुरू झालेली आहे। काय भूमिका घ्यायची, FIR दाखल झालेली नाही याबाबत सुद्धा वरिष्ठ पोलिसांची बैठक सुरू आहे आणि आता प्रियंका गांधी या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाही। या सगळ्या ठिय्याचा जो ठिय्या आहे याला कुठेतरी धार मिळालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते तिथे उपस्थित व्हायला गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की जयराम रमेश काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत ते सुद्धा तिथे दाखल झालेले आहेत प्रियंका गांधी यांच्यासोबत। दिल्ली काँग्रेसचे जी लोक आहेत वरिष्ठ नेते आहेत ते सुद्धा तिथे पोहोचल्यात आणि या आंदोलनामध्ये सहभागी होतात। आता FIR दाखल होत नाही तोपर्यंत राहुल गांधी हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे। त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून किंवा त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रश्न हे सरकारला विचारले आहेत, जाब विचारला आहे की तुम्ही न्याय देणार आहात का नाही, FIR ही नोंदवली जाणार आहे की नाही, अशा अनेक भूमिका त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत आणि तीच भूमिका राहुल गांधी यांनी मांडलेली आहे। शिवाजी, आपण पाहतोय की आज या ठिकाणी मागणी करण्यासाठी राहुल गांधी गेले होते, अचानकच त्यांनी ठिय्याचा निर्णय घेतला आणि आता ठिय्या आंदोलनामध्ये जयराम रमेश, प्रियंका गांधी आणि वरिष्ठ नेते देखील सहभागी झाले। त्यामुळे सरकार आणि प्रशासन पुन्हा बॅकफूटवरती जाऊ शकतो आणि आंदोलनाला एक मोठं स्वरूप प्राप्त होऊ शकतं। या सगळ्या FIR बाबत काही भूमिका ठोस मांडली नाही, कारवाई होणार की नाही याबाबत जर वरिष्ठ पोलिसांनी काही भूमिका मांडली नाही तर हे आंदोलन रात्रीपर्यंत जाऊ शकतं। आपल्याला माहिती आहे की मागे ज्यावेळेस विद्यार्थ्यांवरती हल्ला झाला होता त्याच्या विरोधात स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्कीच आपण पाहतोय की नवी दिल्लीमध्ये आता राहुल गांधी यांच्या आंदोलनामध्ये आता प्रियंका गांधी हे सगळेच जण आता या ठिय्या आंदोलनासाठी बसलेत आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी होण्यासाठी आता सुरुवात झाली आहे।
त्यामुळे आता FIR जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही अशी जी राहुल गांधींची भूमिका होती तिला आता धार आली आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आता या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आणि वरिष्ठ नेते देखील या ठिकाणी दाखल झाले। त्यामुळे आता प्रशासनावरती मोठा दबाव निर्माण झाल्याचं चित्र आहे। या संदर्भामध्ये आता अधिकाऱ्यांची बैठक देखील सुरू झाल्याची माहिती आताच आपल्याला मिळाली आहे आणि त्यामुळे आता सरकारची प्रशासनाची भूमिका नेमकी काय असेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि अखेर FIR दाखल होणार की नाही हे देखील आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आता सरकार प्रशासन काय निर्णय घेतं आणि त्यांची काय बाजू मांडतं आणि FIR दाखल करतं का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष असेल। यानंतरच आंदोलनाची भूमिका आणि आंदोलन कधीपर्यंत चालेल हे देखील स्पष्ट होईल। नवी दिल्लीतल्या या आंदोलनाची आपण थेट दृश्य पाहतोय। संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर राहुल गांधी यांनी ठिय्या मांडलाय। FIR दाखल का झाला नाही याची मागणी करण्यासाठी आज या पोलीस स्टेशनमध्ये राहुल गांधी दाखल झाले होते, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्या कारणाने आणि FIR दाखल करून न घेतल्या कारणाने आता राहुल गांधी यांनी अचानक निर्णय घेत पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या मांडण्याचा निर्णय घेतला आणि या आंदोलनातील जखमी विद्यार्थी जो आहे तो देखील त्यांच्या सोबत आहे, त्याचे कुटुंबीय देखील त्यांच्या सोबत आहे आणि या कुटुंबियासमवेत आता राहुल गांधी या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेत आणि नुकतेच काही वेळापूर्वी त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी या देखील या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचल्यात आणि त्या देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात। त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश हे देखील या ठिकाणी दाखल झालेत आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची देखील या ठिकाणी गर्दी होण्यासाठी सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता FIR दाखल होणार की नाही आणि दिल्ली पोलिसांची भूमिका नेमकी या संदर्भामध्ये काय आहे हे देखील बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। आपल्याला माहिती की काँग्रेस जनता पक्षाने जे आंदोलन नवी दिल्लीमध्ये केलं होतं त्या आंदोलनाच्या वेळी पॅलेट गनचा वापर झाल्या कारणाने हा विद्यार्थी जखमी झाला होता। प्रसारमाध्यमांच्या समोर राहुल गांधी यांनी दावा केला की विद्यार्थ्यावरती सुरक्षा दलांनी पॅलेट गनचा वापर केलाय। तो विद्यार्थी हातामध्ये तिरंगा घेऊन आंदोलन करत होता, मात्र पोलिसांच्या अमानुष कारवाईमुळे त्याच्या डोळ्याला देखील जखम झाली आणि आता त्याची दृष्टी देखील जाण्याची शक्यता आहे असं राहुल गांधी यांनी निदर्शनास आणून दिलंय। दरम्यान हा विद्यार्थी नेमकी कोण आहे ह्याची देखील माहिती आपण घेऊयात। साहिल असं त्याचं नाव आहे। तो दिल्लीतल्या नजफगडचा रहिवासी आहे। तो दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी आहे आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी तो अर्धवेळ देखील काम करतो आणि कार चालवण्याचं काम करतो। साहिल हा SSC म्हणजे दिल्ली पोलीस हवालदार कॉन्स्टेबलसाठीची जी परीक्षा आहे त्याची तयारी तो करत होता आणि 2024-25 मध्ये या दिल्ली पोलीस हवालदार परीक्षेचा जो पेपर लीक झाला त्यामुळे त्याला देखील फटका सहन करावा लागला आणि याचमुळे तो 20 जुलैला जंतर मंतरवरती जे आंदोलन आणि संसद मार्च झाला त्यामध्ये तो सहभागी झाला होता आणि याच दरम्यान त्याच्यावर पॅलेट गननं हल्ला झाल्याचा दावा आहे आणि याच कारणामुळे आता तो या आंदोलनात सहभागी झालाय। दरम्यान या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाने एक ट्विट केलंय, ते देखील आपण पाहूयात। विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? दिल्ली पोलिसांकडे याचं कोणतंही उत्तर नाही असं काँग्रेस पक्षाने म्हटलंय। अमित शहा, तुम्ही उत्तरदायित्वापासून पळून जाऊ शकत नाही। आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी उभे आहोत। आता FIR दाखल करा असं काँग्रेसनं ट्विट करत म्हटलंय। काँग्रेस पक्षानं FIR दाखल करण्यासाठीची मागणी अत्यंत आक्रमकरित्या लावून धरली आहे आणि FIR दाखल झालाच पाहिजेत यासाठी आता राहुल गांधी या ठिकाणी ठिय्या आंदोलनासाठी बसलेत।